महाराष्ट्राचा खरोखरच सुमधुर वाणीने खरोखरच सामन्याचा लेखाजोखा आपल्यापर्यंत ऐकवला आणि खरोखरच चांगला समालोचक म्हणून त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राचा आवाज म्हणून पाहतो आपण. चला आपण विद्यमान सामना पाहतोय. फिश 11 वर्सेस यश 11 दरम्यान. मित्रांनो 5 षटकं अवघ्या 20 मिनिटात हाताळायचे आहेत. आपण गोलंदाजाला ही विनंती आहे. खरोखरच आवाज पश्चिम महाराष्ट्राचा किरण मस्कर सरांचा आपण ऐकला आणि खरोखरच धन्यवाद सर. आपण आवर्जून या स्पर्धेसाठी या सोहळ्यासाठी आपल्या सुमधुर आवाजाने या स्पर्धेची रंगत वाढवलात त्याबद्दल आयोजन संयोजन कमिटीच्या वतीने आणि शाहूवाडी तालुका असोसिएशनच्या वतीने आपलं मनस्वी हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत करतो. नोमॅन झोनला चेंडू जातोय परंतु पाहू थोडंसं मिसफील्ड मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला तो फलंदाजाने. 2 धावेने श्री गणेश होतोय. धावफलकावरती 2 धावा मिळतील पाहायला. सुरेश स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईकला संदीप धामणकर आपण पाहतोय. एक मोठं नाव शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनच्या नवोदित खेळाडूच्या यादीत हे अग्रगण्य ठरणारं नाव संदीप धामणकर. सुरेश माने. चला या सामन्या अगोदरचा प्लेयर ऑफ द मॅच सचिन सराफदार यांचा शुभ सन्मान आदरणीय व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र किरण मस्कर सरांच्या हस्ते खरोखरच मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन त्याला सन्मानित करण्यात येत आहे. खरोखरच एक आवाज पश्चिम महाराष्ट्राचा किरण मस्कर सरांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जातोय. सचिन सराफदार. वेल्डन सचिन. आणि त्याचबरोबर किरण मस्कर सरांचंही पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत सर. आपण आलात. त्याचबरोबर या स्पर्धेची खरोखरच सुरुवात ज्या व्यक्तिमत्वाने रंगतदार घडवून आणली त्या खरोखरच या नामवंत समालोचक आदरणीय किरण मस्कर सरांचा शुभ सन्मान राजू दळवी साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. किरण मस्कर सरांचा शुभ सन्मान खरोखरच व्हॉइस ऑफ महाराष्ट्र या नावाने नामचीन असणारं व्यक्तिमत्व आदरणीय किरण मस्कर साहेबांचा शुभ सन्मान शाहूवाडी तालुका असोसिएशनचे एक नामवंत व्यक्तिमत्व राजू दळवी आणि दीपक लाड या मान्यवरांच्या शुभ हस्ते. जरा टाळ्या होऊ द्यात मित्रांनो. खरोखरच ज्या आवाजाने सकाळच्या सत्रापासून या सोहळ्याला रंगत आणली त्या रंगतदार खरोखरच आवाजाला सलाम. खरोखरच किरण मस्कर सर तुमच्या समवेत असताना आज प्रथम भेट परंतु काही गोष्टी प्रामुख्याने माणसाने शेवटच्या क्षणापर्यंत श्वासापर्यंत शिकण्याची आस ठेवली तर तो कधी कुठे कमी पडत नाही आणि त्याचा खरोखरच अध्याय वाचला तर आपण नक्कीच पाहू. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 4 धावा. चला त्यांच्या समवेत आपण पाहतोय आशिष चोरगे सरांचाही खरोखरच मनाच्या अंतकरणापासून खरोखरच आयोजन संयोजन कमिटी आणि आमच्या समालोचन कक्षातून तुम्हा दोघाही आवाजाचा आम्ही खरोखरच सलाम करतो आणि आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. आता मात्र खरोखरच
लेग साईडच्या दिशेने चेंडू मात्र सीमेचा वेध घेतोय. चेंडू सीमा पार चौकार. कळताना आपण खरोखरच उमेशचं नक्कीच कौतुक करू, कारण मर्यादित षटकाचे आपण सामने खेळत असू त्यावेळेला पॉवर प्लेच्या षटकावरती जास्त धावा खरोखरच जमवण्याचा मानस हा फलंदाजांचा असतो. परंतु या उमेशचं कौतुक करावं नक्कीच. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक रुपेश याच्या माध्यमातून सामना थोडा स्पीडअप करा मित्रांनो, अजिबात विलंब लावू नका. 5 षटकं 20 मिनिटात संपली पाहिजेत. आता चेंडूवरती प्रहार पाहायचा आणि हा झेल बाद होतोय. रुपेश झेल टिपतोय. फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागेल. सुरेश बणे बॅक टू दी डगआउट. चला दुसरा फलंदाज 38 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असेपर्यंत तुमचा येणारा फलंदाज इन व्हायला हवा. जरा प्लीज मित्रांनो, अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसातील, तर कोणीही विलंब लावू नका मित्रांनो. 16 शाहूवाडी तालुक्याच्या स्वाभिमानाचा, अभिमानाचा आणि खरोखरच तालुक्याचं नाव अखंड महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात साता समुद्रापार घेऊन जाणं ही स्पर्धा आपण जी पाहतोय त्यासाठी तुमचंही तोलामोलाचं सहकार्य असणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण आयोजन संयोजन कमिटी फक्त निमित्त असतात, परंतु आनंद तुमचा द्विगुणित करण्याचा त्यांचा जो मानस आपण प्रामुख्याने पाहिला तर त्याचा तुम्ही प्रामुख्याने विचार करायला हवा मित्रांनो. त्याचबरोबर या स्पर्धेतील पहिल्या सामन्यासाठी दुर्वा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून भगवान कांबळे यांना ऑनलाईनच्या माध्यमातून 251चं कॅश ऑनलाईनच्या माध्यमातून पाठवण्यात आलेली आहे. अनिल पाटील यांच्या माध्यमातून पंचांकडून स्वैर चेंडू घोषित अतिरिक्त धावेच्या रूपात. संघाचा धावफलक मात्र 1ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपण धावफलकावर पाहू ती 10 धावा. संघासाठीचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळतो तो एक अष्टपैलू खेळाडू संतोष मगदूम. खरोखरच षटकारांची अतिशबाजी अष्टपैलू खेळी ज्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता मात्र खरोखरच आणि हा प्रयत्न खरोखरच चांगला होता. कुठेतरी मिसफिल्ड मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं आणि फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागतंय. संदीप दळवी बॅक टू दी डगआउट. खरोखरच क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते आपण कित्येकदा पाहत आलोय, परंतु प्रामुख्याने खरोखरच तुम्हीही स्वतःचीच काळजी स्वतः घ्यायला हवी. कारण आपणा सामना जिंकण्याचा मानस जर ध्येय आपल्या सोबत असेल तर काही गोष्टीचा खरोखरच आपण प्रामुख्याने खरोखरच दखल घ्यायला हवी. कारण या अगोदरचा सामना आपण पाहिला, प्रशांत पाटील असेल, खरोखरच वैभव वारंग असेल, त्यांचे काही चेंडू थोडेसे खराब मिळाले, परंतु त्या चेंडूचा खरोखरच त्याने आपल्याकडून झालेल्या चुकीचं क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून खरोखरच पूरक आणि ती भर करून दिली. त्याचबरोबर आणखीन एका विकेटचं पतन होईल. त्याचबरोबर एक कॉल आता आला आणि त्याचं अनाउन्समेंट करतोय. 6 चेंडूला 6 षटकार जर मारले कोणत्याही खेळाडूने मारो त्यासाठी 3000चं कॅश पारितोषिक आदरणीय संदीपजी घोलप्पा मॅन फ्रॉम निनाई परळे यांच्या माध्यमातून कॅश पारितोषिक आलेलं आहे. 6 चेंडूला साई श्रद्धा 11 संघ मालकाच्या माध्यमातून समालोचन कक्षासाठी कॅप्स उपलब्ध करून दिलेले आहेत.
त्याबद्दल साई श्रद्धाचे संघ मालक आणि खरोखरच त्यांच्या या नवीन विचार श्रेणीला खरोखरच आम्ही समालोचन कक्षातून मी स्वयंराज कस्तुरे आपलं खरोखरच मनाच्या अंतकरणापासून सहर्ष मनस्वी हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. कारण खरोखरच कल्पना कितीही असावी परंतु संकल्पना जर चांगली असेल ती कल्पना अंमलात येण्याला वेळ लागत नाही. आणि खरोखरच मनोज चव्हाण सरांच्या या कल्पनेचं खरोखरच आपण नक्कीच आणि पंचांचा 9चा कॉल अतिरिक्त खरोखरच धावेच्या रूपात संघाचा धावफलक मात्र 1ने पुढे जाईल आणि हा फ्री हिट चेंडू आपणाला पाहायला मिळेल. खरोखरच संकल्पनेचं कल्पनेत खरोखरच रूपांतर करणारे ह्या व्यक्तिमत्व मनोज चव्हाण सरांचं मात्र नक्कीच मनाच्या अंतकरणापासून मी समालोचक राज कस्तुरे खरोखरच आणि माझे सर्व समालोचक साधी खरोखरच देहाच्या अंतकरणापासून सहर्ष अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. थँक्यू सो व्हेरी मच सर. साई श्रद्धा 11 संघाचे संघ मालक त्यांनी आपल्याला कॅप उपलब्ध करून दिल्या त्यांचं देखील मी पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो. हे प्रेम आहे क्रिकेटचं प्रेमाची उधळण कुठे कुठे केली जाते याचं उत्तम उदाहरण म्हणजे साई श्रद्धा 11 हा संघ. थँक्यू सो व्हेरी मच. धावसंख्या आपण पाहतोय स्कोर बोर्डवरती 13 आणि विकेटचं 3 गडी बाद झालेले आहेत. एक चांगल्या स्ट्रॉंग भूमिकेमध्ये आहे. प्लीज वेलकम सर. हॅलो. खरोखरच साई श्रद्धा 11 संघाच्या मनोज चव्हाण आणि त्यांच्या साथी यांचं खरोखरच आजच्या या समालोचन कक्ष मनाच्या अंतकरणापासून हार्दिक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर संदीप घोलप यांच्या माध्यमातून 6 षटकारांना 3000चं कॅश पारितोषिक त्यांनी घोषित केलेलं आहे. गोलंदाजाचं मात्र कौतुक करावं लागेल. गोलंदाज उमेश याने मात्र आकर्षण निर्माण केलंय. स्पर्धेवरती खरोखरच अस्तित्व निर्माण करणारी गोलंदाजी पाहतोय आपण उमेशच्या माध्यमातून. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरोखरच अवघ्या 4 धावांचं षटक हाताळलं होतं. खरोखरच टिच्चून मारा ज्याला पाहतोय तो उमेश गोलंदाजी ट्रॅकवर आपणाला पाहायला मिळतोय. आत्ता मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय नो मॅन झोनला. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. चेंडू सीमा पार चौकार. डीजे आपणाला या सरसोळ्या ग्राउंडवर पाहायला मिळतोय. फाईनच्या दिशेने चेंडू सीमावार चौकार. खरोखरच सुमधुर आवाज आणि ज्या गाण्याने मंत्रमुक्त करणारा हा सोहळा. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 21 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. चला खरोखरच उमेशाचं मात्र कौतुक करावं लागेल. सामन्यावरती पकड ज्या गोलंदाजाने पहिल्या सत्रापासून पहिल्या षटकापासून आपलं वर्चस्व खरोखरच दबाव तंत्र ज्या फलंदाजीवरती खरोखरच
त्या फलंदाजीला सुरुंग लावण्याचं काम केलं त्या गोलंदाजाचं नाव आहे उमेश. खरोखरच या विरळे गावचा सुपुत्र आज शाहूवाडी तालुका खरोखरच प्रीमियर लीग साठी STPL सीझन 3 साठी आपलं वर्चस्व निर्माण करतोय. खरोखरच विरळे गावातून बिलॉंग करणार आणि आदरणीय माननीय श्री फलंदाजीसाठी आपणाला फलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. प्रकाश विकास आता पाहायचा आहे आपल्या संघासाठी. थर्डमॅनला पाहायचं आहे प्रोटेक्शन होईल परंतु थोडे कुठेतरी सिंगल धावेचा मुनाफा नक्कीच. थर्डमॅनला आपण क्षेत्ररक्षक पाहतोय किरण वारंग. खरोखरच वैभव वारंग असेल आपण त्यांचा प्रामुख्याने वैभवचा या अगोदरच्या सामन्यादरम्यान खेळ पाहिला परंतु या सामन्यादरम्यान प्रामुख्याने खरोखरच वर्चस्व आणि दबावतंत्र निर्माण करण्याची कामगिरी ज्या गोलंदाजांनी केली. खरोखरच शाहूवाडी तालुका प्रीमियर लीगचं हे आजचं शस्त्र आणि खरोखरच आजचा हा सोहळा आणि ही स्पर्धा आपल्या नावावरती लौकिकता मिळवणारी गोलंदाजी हाताळणी ती खरोखरच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना एक उत्तुंग चांगली कामगिरी पाहायला मिळाली ती म्हणजे उमेश याच्या माध्यमातून. स्वयं टीमचा संघनायकाची भूमिका निभावताना आपल्याला पाहायला मिळतो उमेश. त्याचबरोबर उमेशची पाहायचं आहे चौथं षटक घेऊन आलाय तो गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय रुपेश. कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये रुपेशही हिरो ठरला होता. कारण सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन असेल तर तुमच्या संघाला यशापासून वंचित करून कोडू शकत नाही. या चेंडूवरती प्रहार चढवलाय आणि खरोखरच घुटनाडेक तमाशादेक चेंडू मात्र सीमे बाहेर फेक. डीजे याचा उत्तम परंतु गोलंदाज मात्र ते वर्चस्व निर्माण करतोय. फलंदाज बॅक टू बॅक विकेटचं मात्र पतन होत आहे. चला दुसरा खेळाडू मित्रांनो लवकर त्वरित पाठवा. संदीप धामनकर बॅक टू दी डगआउटच्या दिशेने संदीप एका मोठ्या विकेटचं पतन होत आहे. संदीप माघारी परततोय. चला दुसऱ्या खेळाडूने जरा प्लीज त्वरा करा स्पीडअप करा सामना कारण आजच्या सत्रातील उर्वरित 2 सामने अजून खेळायचे आहेत. मित्रांनो स्पर्धा तुमच्या अभिमानाची स्वाभिमानाची तालुक्याची शान वाढवणारी स्पर्धा आपण पाहतोय. खरोखरच दख्खनच्या राजाच्या भंडाऱ्याची उधळण आपणाला रामलीला या मैदानावरती सारसोळे ग्राउंडवर पाहायला मिळते. खरोखरच जणू शाहूवाडी तालुक्यालाच खरोखरच तालुक्याचं स्वरूप या स्टेडियमला मिळालं की काय असं संयोजन कमिटीचं खरोखरच कौतुक मात्र नक्कीच करावं लागेल. कारण खरोखरच रात्रीचा दिवस करून या स्पर्धेसाठी ज्यांनी खरोखरच आपलं देहभान विसरून हे स्पर्धा हा सोहळा रंगतदार घडवावा म्हणून खरोखरच जीवाचं रान केलं त्यांचं मात्र खरोखरच कौतुक करावं तितकं कमीच आहे. आता मात्र खरोखरच निर्धाव चेंडूची सांगता होत्या. यष्टीरक्षकाची भूमिका निभावताना खरोखरच आपणाला पाहायला मिळतं विश्वास चाळके. कारण आई विठलाई चषकावरती खरोखरच आपल्या खेळीच्या जोरावर खरोखरच नुसतं नाव नव्हे कारण मनगडातलं बळ आणि आपलं कौशल्य कुठेतरी आपण उपयोगी पडलं तर नक्कीच सर्वांच्या नजरेत आपण येतो. त्याचंच उत्तम उदाहरण विश्वास चाळकेला आपण पाहू. आणि आता पाहायचं आहे चेंडूवरती होईल का प्रोटेक्शन आणि चेंडूला दिशाहीन केलाय. चेंडू जातोय सीमाबार षटकार डीजे.
त्याचबरोबर MTC चॅनलच्या आपणाला दिवसभरापासून ही स्पर्धा खरोखरच साता समुद्रापार पोचवण्याची कामगिरी करतायत ते अक्षय मात्रे, याचंही कौतुक करावं लागेल. कारण दादूस काल होली खेळला आणि आज खरोखरच कोल्हापूरकरांच्या या दख्खनच्या राजाच्या भंडाऱ्याची होळी करण्यासाठी खरोखरच 2 दिवस सातत्याने आपणाला लाभणार आहे. दख्खनच्या राजाचा गुलाल खरोखरच आणि खरोखरच त्या गुलालाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. गुलाबमय दिसताना आणि चेंडू मात्र जातोय पॉइंटच्या दिशेने. सीमापार चेंडू चौकार. 4 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 39 धावा. आतापर्यंत 5 विकेटचं पतन झालेलं आहे. विकेटचा सिलसिला मात्र कायम पाहायला मिळाला आणि या दख्खनच्या राजाची यात्रा आपल्याला एप्रिलच्या 12 तारखेला खरोखरच पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 39 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. चला मित्रांनो, सामना संतोष आणि विश्वास अजिबात टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. संघाची धावसंख्या धावफलकावरती 39 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. प्लीज थोडंसं तुम्ही थोडंसं मॅच्युअर्ड आहात, तुम्ही थोडंसं जरा आम्हाला मदत करा प्लीज. कारण स्पर्धा तुमची आहे, आयोजक फक्त निमित्त आहेत. तुमची समजून कराल तर सोहळ्याचं स्वरूप मात्र नक्कीच बदलेल. कोणाला सांगून कोणाचा नामोल्लेख केल्यावरती वाईट वाटून घेऊ नका मित्रांनो. कारण ही स्पर्धा शाहूवाडी तालुक्याचा अभिमान, स्वाभिमान, आणबाण, शान आणि खरोखरच अखंड महाराष्ट्राच्या अग्रगण्य ठरणाऱ्या टॉप स्पर्धेमध्ये घेऊन जाणारा हा सोहळा आपण पाहतोय. दैदिप्यरम्य, सर्वांच्या खरोखरच अविस्मरणीय ठरणारा, सर्वांच्या स्मरणात राहणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग 2025चं पर्व 3. खरोखरच आयोजन आणि या स्पर्धेचा आणि या असोसिएशनचा जनक अर्थात संस्थापक पैलवान अजित पाटील, त्यांच्या समवेत विद्यमान अध्यक्ष संदीप पाटीलजी असतील, राजू दळवी साहेब असतील, धनाजी पाटील असतील आणि खरोखरच पडद्यामागचा हिरो म्हटलं तर प्रामुख्याने अपसूक ज्याचं नाव मुखात येतं तो प्रशांत पाटील. बॅटकट आहे, एका धावेचा मुनाफा नक्कीच मिळेल. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या मात्र धावफलकावरती आपण पाहतोय 40 धावा. आणि खरोखरच आपण पाहतोय 450 किलोमीटरवरून आलेला खेळाडू हा खेळतोय राजू घोलप. खरोखरच क्रिकेटची ओढ, क्रिकेटचा आकस काय असावा याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय म्हणजे राजू घोलप आणि विश्वास चाळके. कारण हे प्रामुख्याने गावावरून आलेले खेळाडू आहेत आणि अगोदरच राजू घोलप यांचे बंधू संदीप घोलप यांच्या माध्यमातून 6 षटकारांना 3000चं पारितोषिक लावलंय. पाहायचं आहे त्या पारितोषिकाचा मानकरी कोण होणार आहे. गोलंदाजी हाताळतोय संतोष, स्वयं संघ मालक संतोष पाटील, संतोष नाना पाटील. संघाचा मालक असताना खरोखरच आपल्या सहकार्यांशी संवाद साधून योग्य त्यावेळी योग्य तो खरोखरच पर्याय शोधण्याचा पूरक खरोखरच कॉम्बिनेशन पाहायला मिळते. विजय निकम यांच्या चेहऱ्यावरचा हास्य नक्की जणू काही सांगून जात आहे. हे मात्र खरोखरच संतोष नाना पाटील यांच्या गोलंदाजीची शैली पाहून. पहिल्या 2 चेंडूवरती जवळजवळ 2 धावा दिल्या, नंतर मात्र निर्धाव 2 चेंडू टाकले. कॉन्फिडन्स असावा,
परंतु ओव्हर कॉन्फिडन्स नसावा त्याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळत आहे. पहा हा झेल टिपलेला या खेळाडूचं मात्र कौतुक करावं लागेल. दीपक याने मात्र विजयाचा दीपकाचा सूर जणू काही दीपकच लावला. असा अफसूक विजयाचा दीपक हातात घेतल्यासारखा झेल टिपला. आणखीन एका विकेटचं पतन होईल. खेळाडू माघारी परतेल. राजूला मात्र अजून काही स्ट्राईक मिळाला नाही. परंतु शेवटचं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. शेवटच्या षटकातील अजून एक चेंडू शेष आहे आणि पाहायचं आहे शेवटच्या चेंडूवरती काय समाचारक फटकेबाजी पाहायला मिळेल का. खरोखरच प्रामुख्याने आपण पाहिलं तर या स्पर्धेत मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असणारं या संघाचं प्रतिनिधित्व करणारं करंजुशी गावातून बिलॉंग करणारं व्यक्तिमत्व म्हटलं तर संतोष मगदूम विशाल आलाय. पाहायचं आहे शेवटच्या तारक मारक चेंडूवरती विशाल महाकाय फटका त्याच्या फलंदाजीतून पाहायला मिळेल का. आणि खरोखरच आज ओमकार मात्र आनंद आणि संतोषच्या पासून कुठेतरी अलिप्त झाल्यासारखं त्याला तर सैरभर झालं सर असं नक्कीच वाटत असेल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहिलं. परंतु हा आणखीन एक फलंदाज बाद होईल आणि एका विकेटचा एका धावेचा मुनाफा मात्र संघाला मिळेल. एका धावेने संघाचं धावफलक मात्र धावफलकावरती पाहायला मिळतंय 42 धावा आणि जिंकण्यासाठी 43 धावांचं माफक आव्हान. यश 11 संघाला कराव्या लागतील. थँक्यू सर. नेक्स्ट कॉल देऊया कांसा 11 शर्वी फायटर्स. बोथ दी कॅप्टन टॉस का बॉस कक्षासमोर यायचं आहे. पुढील मॅचसाठी नाणेफेक केला जाईल. कांसा 11 आणि शर्वी फायटर्स दोन्ही कॅप्टन्स यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती करतो आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्याचबरोबर फलंदाजी करणाऱ्या यश 11 संघाला विनंती करतो आपले दोन्ही फलंदाज त्वरित पाठवा. उर्वरित 5 षटक या सामन्यातील खरोखरच 20 मिनिटात हाताळायचे आहेत. मित्रांनो अजिबात विलंब लावू नका. टायमर स्टार्ट आहे. अजिबात टाइममध्ये कोणाला कन्सिडर केलं जाणार नाही याची नोंद घ्या. खरोखरच सकाळच्या सत्रापासून पंच म्हणून कामगिरी पाहताना आपण दत्ता मेहर सर असतील शशी मेहर असतील आणि त्यांच्यासोबत चेक. थँक्यू सर. नेक्स्ट मॅच कांसा 11 विरुद्ध शर्वी फायटर्स. बोथ दी कॅप्टन्स प्लीज वेलकम टू दी टॉस का बॉस. मी विनंती करतो पैलवान संस्थापक माननीय अजितदादा पाटील यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा नाणेफेक केला जाईल. प्लीज वेलकम सर. पियुष 11 यश 11 थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. विनंती असेल स्पीडअप घ्यायचं आहे. स्पीडअप राहणं गरजेचं आहे कारण की अजून आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे तर स्पीडअप राहणं गरजेचं आहे. तर पुढील मॅचसाठी आपण नाणेफेक केला जातोय माननीय अजित दादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. एका बाजूला कांसा 11 आणि दुसऱ्या बाजूला शर्वी फायटर्स. दुसरी मॅच खेळत आहेत आज दिवसभरातील ही दुसरी मॅच असेल. दोघांसाठी देखील महत्त्वाची मॅच असेल. कांसा 11 साठी तर खूपच महत्त्वाची मॅच आहे. तर कॉल कोणाचा असेल? कांसा 11चा कॉल असेल. प्लीज दादा स्विंग द कॉइन. हेड इज द कॉल. छापा हेड. टॉस जिंकलेला आहे टीम कांसा 11. टॉस जिंकून तुमचा निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा आमचा निर्णय असेल. फर्स्ट मॅच मध्ये पण तुम्ही टॉस जिंकला होता आणि क्षेत्ररक्षण केलं होतं. थोडंसं
बॅकफूटला गेले होते, परंतु या मॅचमध्ये खूप महत्त्वाची मॅच आहे. या मॅचमध्ये पुनरागमन कशा पद्धतीचं असेल? नक्कीच पहिल्या ओव्हरमध्येच विकेट गेली होती महत्त्वाची, त्यामुळे जरा नंतर प्रेशर आलं, परंतु हर्षदनं चांगली बॅटिंग केली, जरा होप्स दिल्या त्याने की आपली मॅच होऊ शकते. तसेच प्रत्येकजण जर सपोर्ट केला, जर फिल्डिंग व्यवस्थित झाली असेल कदाचित पाठीमागची मॅच आम्ही नक्कीच जिंकलो असतो, पण वी विल डू बेटर इन नेक्स्ट मॅच. ओके, बेस्ट ऑफ लक टीम कांसा 11 ऑन दी टॉस इलेक्टेड टू फील्ड. बस जाऊया आपण शरीफ फायटर्स कॅप्टन्सकडे. दादा बॅटिंग करायची आहे आणि तुम्हाला बॅटिंग खूप लकी आहे. तुमची बॅट ज्या प्रमाणे कॅप्टन्सी जर तुमची पाहिली गेलं तर आज खूप चांगल्या पद्धतीची कॅप्टन्सी राहिली आहे. तर बॅटिंग करून धावफलक कितीवरती तुमचं नेण्याचा प्रयत्न असेल? कारण की कांसा 11 बॅटिंग लाईनअप चांगली आहे टीमची. मी 5 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त 70+ रन करायचा टार्गेट करेन. सो बोथ दी कॅप्टन्स बेस्ट ऑफ लक. जाऊया ओव्हर टू दी कॉम बॉक्स प्लीज. वेलकम सर. खरोखरच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना आपणाला पाहायला मिळतोय प्रकाश कांबळे, मॅन फ्रॉम अळतूर. आणि खरोखरच पहा, सगळ्या संघातून एक नामचीन खेळाडू आपणाला पाहायला मिळत आहेत. आणि आत्ता मात्र खरोखरच शेरा सव्वा शेर आपणाला पाहायला मिळतोय, कारण संतोष मगदूम एक मोठा फलंदाज, मोठं नाव आपणाला पाहायला मिळतंय, ते म्हणजे आपल्या शाहूवाडी क्रीडापटलावरचं. परंतु त्याच तडजोडीचं खरोखरच कामगिरी गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे प्रकाश कांबळे. प्रकाशने मात्र वर्चस्व निर्माण केलंय. गोलंदाजी या अगोदरच्या सामन्यादरम्यान प्रकाशची गोलंदाजी हाताळली होती, परंतु प्रामुख्याने आपण पाहिलं तर प्रकाश अळतूर संघात खेळताना एवढा एनर्जीवाद वाटला नव्हता, परंतु संघ मालकाचा काहीतरी कानमंत्र असेल, काहीतरी एनर्जी ड्रिंक मिळालंच असेल, ती एनर्जी आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते आजच्या या सामन्यादरम्यान. नोमॅन झोनला चेंडू डिलिव्हर होतोय आणि खरोखरच स्वॅग से स्वागत करेंगे म्हणत चेंडू सीमा पार जातोय. 4 धावेने श्री गणेशा होईल. संघाच्या धावफलकावरती 4 धावा पाहायला मिळतील. 4 चेंडू 4 रिकाम्या जागा खरोखरच भरा, आणि तो खरोखरच पुरेपूर प्रयत्न केला तो संतोष मगदूम, ज्यांच्या बॅटमधून खरोखरच वेगळीच पाहायला मिळते धून. त्याचं नाव आहे संतोष मगदूम. खरोखरच संघाला संतुष्ट करणारी खेळी करतो. प्रामुख्याने आपल्या खेळाचा कधीही खरोखरच ओव्हर स्मार्टनेस कधी दाखवत नाही. त्यामुळे हा पहा, खरोखरच चेंडू जातोय सीमा पार आणि संतोष मगदूमसाठी 2 लाईनी पेश करतो. नक्कीच सासू मेली खोकून जावयाला 90 टाकून आणि खरोखरच या पट्ट्याने षटकार मारला, गुडघा टेकून. प्रामुख्याने खरोखरच संतोषची फलंदाजी म्हटलं तर आपण आई विठलाई चषकमध्ये संतोषचं फलंदाजीवरचं प्रभुत्व आपण पाहिलं होतं. प्रामुख्याने खरोखरच आग ओकणारी ती फलंदाजी. मित्रांनो, प्लीज प्रकाश कांबळे आणि सहकारी विनंती करतो, किरण वारंग वगैरे, तुम्हाला टाईम वेस्ट करू नका, टाईम स्पेंड अजिबात करू नका, कारण उर्वरित आजच्या सत्रातील 2 सामने अजून खेळवायचे आहेत. धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते 10 धावा. स्वॅग से करेंगे स्वागत तुम्हारा आणि खरोखरच गुड एक तमाशा देख. खरोखरच हा चेंडू सीमावार षटकार. पहिला अभ्यास करावा, नंतर त्या उजळणीतून ती पुरवणी भरून टाकावी, अशीच जणू काही कामगिरी करतोय संतोष मगदूम, ज्याच्या बॅटची वेगळीच धून. तो आहे करंजोशी गावचा संतोष मगदूम. कारण सुरुवातीचे चेंडू आपण पाहिले तर खरोखरच 3 चेंडू निर्धाव टाकले. 3 चेंडू कसे गेले हे संतोषनं प्रामुख्याने अभ्यास केला आणि त्या अभ्यास केल्यानंतर त्याची उजळणी मात्र त्याच तयारीने केली. खरोखरच ते 3 फटके खरोखरच चांगल्या धावसंख्या उभारण्यासाठी मोलाचे ठरले. जवळजवळ पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा पाहायला मिळाल्या. प्रकाश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय.
स्वयंसंघ मालक. आणि आत्ता मात्र खरोखरच शाहूवाडीतील एक लेग साईडचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो विश्वास चाळके आपणाला पाहायला मिळेल. पहा कसब, कला आणि कौशल्य यांचं संमिश्रपण असणारं व्यक्तिमत्व म्हटलं तर विश्वास चाळके. प्रामुख्याने खरोखरच त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कोणत्या अँगलने तो क्रिकेटर एवढ्या उंचीचा असेल असं कित्येक जणाला वाटत नसेल, परंतु खरोखरच तुम्ही तुमच्या नेत्रसुखाने त्याच्या खेळाचा जर आस्वाद घेतलात तर खरोखरच काटक ध्येयष्टीचा हा खेळाडू नक्कीच चांगली कामगिरी करून जाताना तुमची नेत्राची खरोखरच पारणं फेडणारी, नजाकत पेश करणारी खेळी मात्र नक्कीच पाहायला मिळेल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून आपणाला पाहायला मिळतोय. 2 धावेच्या स्वरूपात संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 19 धावा. आता मात्र 22 चेंडूत 24 धावांचं रिक्वायर रन रेट आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता थोडं मिसफिल्ड, मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. एक मोठ्या विकेटचं पतन आणि त्यांनी मात्र सुटकेचा श्वास सोडला. हा श्वास मात्र तुमच्या देहाचा अध्यायाचा ध्यास बदलून टाकणारा असेल हे मात्र तुम्हाला भविष्यात पाहायला मिळेल. इन फ्युचर खरोखरच क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या चुका ज्या शेवटच्या क्षणाला किती महाग पडतात हे आपण कित्येकदा पाहत आलो आहे. परंतु या विकेटचं जर पतन झालं असतं तर नक्कीच यश 11 संघाचा थोडंसं खरोखरच गळती लागण्यास सुरुवात झाली असती. हा पहा लेग साईडचा बादशाह, मगाशीच नाम उल्लेख केला आणि हा मात्र वावरातनं मारलेला गावाच्या बाहेरचा चेंडू सीमापार चौकार. संघाची धावसंख्या मात्र धावफलकावरती आपण नक्कीच पाहतोय 24 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 20-19चं समीकरण आहे. विजयाच्या समीप ही ओपनर जोडी आपणाला सामना घेऊन जाताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक चेंडू मात्र सीमापार. समाचार कसा घ्यावा आणि त्या समाचारच्या बातम्या कशा दिसाव्यात याचं उत्तम उदाहरण पाहतोय आपण. शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी ज्याच्या नावावरती खरोखरच सर्व क्रीडा रसिकांची नेत्रदीपक खरोखरच ठरणारी कामगिरी ज्याच्या फलंदाजीच्या शैलीतून पाहिली तो खेळाडू आपल्याला फलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. आता पहा रॅपिड शॉट आणि खरोखरच मिसफिल्ड पाहायला मिळत आहे. जीवदानाचं वरदान विश्वास चाळकेला आणि आता मात्र कोणतीच चूक नाही आणि या विश्वासानं अतिविश्वास करून डगआउटच्या दिशेने परतीचा प्रवास पकडला. प्लीज विश्वास अँड संतोष जरा प्लीज अजिबात विलंब लावू नका. आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघालाही विनंती करतो किरण वारंग आणि सर्व सहकाऱ्यांना, मित्रांनो उर्वरित आजच्या सत्रातील अजून 2 सामने खेळवायचे आहेत. स्पर्धा तुमची आहे, अभिमान तालुक्याचा आहे, स्वाभिमान तालुक्याचा आहे आणि अखंड महाराष्ट्रातील खरोखरच एक मोठ्या उंची गाठणाऱ्या स्पर्धेच्या पंक्तीत जाऊन बसणारी स्पर्धा आहे. तर त्यासाठी खरोखरच आपलंही मोलाचं सहकार्य असणं गरजेचं आहे. पायचा विश्वास माघारी परततोय. कधी कधी आपण जास्त अतिउत्साही झाल्यानंतर ते आपल्यासाठी घातक ठरतं. तसाच एक विश्वास अतिउत्साही झाला आणि खरोखरच एक धाव घ्यायच्या नादात संघाची धावसंख्या धावफलकावरती 30 धावा पाहायला मिळत आहेत. 30 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र हा चेंडूला दिशाहीन करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय सीमापार चौकार.
34 रन्स आणि आता मात्र जिंकण्यासाठी अवघ्या 9 धावांची गरज असेल यश 11 संघाला. जसा जसा उन्हाचा पारा चढत होता परंतु आता फलंदाजीचा पारा चढताना पाहायला मिळाला. संतोष मगदुम ज्यांच्या बॅटची अलग धून तोच फलंदाजी ट्रॅकवर संतोष मगदुम. आणि हा पहा नोमॅनच्या दिशेने चेंडू सीमेचा वेध घेतोय. चेंडू सीमा पार जाईल डीजे. बाबार सावकार यश आणि याच बरोबर यश 11 संघ विजयी झालेला आहे आणि या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच संतोष मगदुम. संतोष ऑन दी फायर. चला यानंतरच्या होणाऱ्या सामन्यासाठी आपण एक सुमधुर वाणी ऐकू. श्री साबळे सर